हेलो फ्रेंड्स, दोबारा लौट आया हूँ रायगढ़ के दूसरे ब्लॉग में। तो स्वागत है आपका मेरे चैनल पे जिसका नाम है तुष क्रेजी राइडर। मैं आपका दोस्त तारुष। तो चलो, यहाँ तक तो आपने देख लिया होगा कि हम लोग इंटर कर रहे थे महादरवाजे के अंदर। अब देखते हैं आगे का पार्ट। चलो तो दोस्तों, हम लोग अभी गेट के अंदर आने के बाद अभी आगे जा रहे हैं। तो अभी कौतुक वगैरह क्या इशारा कर रहा है, क्या बता रहा है पता नहीं, उसको नॉलेज तो है लेकिन बता रहा है तो चलो चलते हैं ऊपर ऊपर। और एक्चुअली एक बात बताना था, क्योंकि मैं दोनों लैंग्वेज में बात करने वाला हूँ, हिंदी और मराठी में। तो थोड़ा एडजस्ट कर लो, क्योंकि मुझे एक्चुअली जम नहीं रहा है। मराठी और हिंदी दोनों कंबाइन करेंगे तो अच्छा पड़ता है, क्योंकि मेरा प्रॉपर हिंदी लैंग्वेज है ही नहीं और मराठी तो मुझे आता है, बस थोड़ा सबको समझ में आए इसके लिए हिंदी भी ट्राई कर रहा हूँ। तो चलो आगे बढ़ते हैं। अभी हम लोग जा रहे हैं, तो अभी ऊपर हम लोग पहुँच गए महादरवाजे के ऊपर। तर मित्रांनो, महादरवाजेची जी बांधकाम आहे ते कसं केलं आहे की जेणेकरून कोणता शत्रू आला तर त्याच्यावरती त्याची कोंडी करून त्यांना तिथेच मारायला जमेल अशी देवाळाची रचना केली आहे। आम्ही आता पुढे चाललो आहे। पुढच्या साईडला ना 2 तोफा ठेवलेल्या आहेत इमर्जन्सीसाठी। हे बघा, ही शॉप पण ठेवली बघा, भारी आहे। ते लोक वरती किती येतात सर्व घेऊन, माझा फ्रुटी वगैरे घेऊन येतात चांगला। इथून थोड्याच जवळ अंतरावरती आहेत त्या तोफा। आम्ही आता चाललो आहे सगळेजण, तर बघूया। हे बघा, हे ॲक्च्युली पारेकऱ्यांसाठी जे घरं बांधले होते ना त्या साईडला असे ठेवलेले आहेत ते, पण आता सध्या तिथे लोक राहतात, नॉर्मल लोक आहेत। हे बघा, हे एक मेन बेस्ट आहे की कचराकुंडी वगैरे बनवून ठेवले की जेणेकरून कोणी आपले भक्त शिवभक्त येतात ते कचरा वगैरे इकडे तिकडे पसरायला नको म्हणून आपल्या कचराकुंडीमध्ये टाकायचं आणि स्वच्छ ठेवायचं रायगड। एक चांगली मोहीम आहे। हे शाळेची मुलं बघा निघालेत, आपल्याला जे खाली साईडला मिळाले होते। बघूया आता पुढे पुढे। हे बघा, हे तुम्हाला दिसत आहेत ना, हे 2 तोफे ठेवलेले आहेत तिथे। ह्याच्यातून समोर पुढे एक रस्ता जातो, तो ॲक्च्युली कुठे जातो तेवढा आयडिया नाही। आम्ही गेलो पण त्या दिवशी पूर्ण फिरायलाच नाही मिळालं आम्हाला, पण आता आलो आहे। हे बघा, ही तोफा आहेत। वाव, हे लोकेशन बघा। हा तोफांचा मारा जेव्हा होतो तो इकडल्या गडावरून तिकडच्या साईडच्या गडावरती जेव्हा मारा होतो तो किती डिस्टन्स तो पार करतो काहीच सांगू शकत नाही, कारण खूप मोठा डिस्टन्स आहे तो, तरी पण तो मारा होतो। ठीक आहे, चला पुढे। तर वरती हळूहळू पायऱ्या चढत चाललो आहे आम्ही। बघूया, इथे खायची सोय झाली आहे बघा, खाली पण शॉप आहेत, आता इथे वरती पण आहेत। प्रत्येक ठिकाणी आता जे भक्त येतात त्यांच्यासाठी खाण्यापिण्याच्यासाठी काहीतरी सोयी करून ठेवलेले आहेत। एक वेळ बरं आहे, पेप्सी वगैरे थंड। इथे लोकांना गरमीतून पेप्सी, कलिंगड, वाह एक नंबर, खूप छान आहेत, व्यवस्था खूप चांगली आहे। चला तर पुढे, बसले दारदी लोक आमचे। आता तुम्ही पाहताय ते हत्ती तलाव आहे। गजशाळेतून येणाऱ्या हत्तींना पाणी पिण्यासाठी किंवा आंघोळीसाठी हे सगळं वापरलं जातं। आता हे तुम्ही पाहताय ते टकमक टोक आहे, तिथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात आपल्याला। आणि जसं आपण त्या टोकाकडे जाऊ ना तसं तो रस्ता एकदम छोटा होत जातो। परत उजव्या साईडला ॲक्च्युली 2600 फूट खोल कडा आहे आणि टोकावरती खूप वारा वाहतो एकदम प्रचंड। तिथून गुन्हेगारी लोकांना कडेलोट करायचा महाराजांच्या काळामध्ये। आणि आता पाहताय ते हिरकणी टोक आहे। तुम्हाला तर माहितीच असेल, हिरकणी आपल्या बाळासाठी तो कडा उतरून आली होती खाली, त्या साईडचा तो कडा आहे, अरुंद कडा आहे मोठा। तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहे अर्ध्या रस्त्यात, म्हणजे अर्धा नाही, ॲक्च्युली 95% आम्ही आता वरतीच आलो आहे मोस्टली। आता 5-10 मिनटामध्ये आम्ही बहुतेक आपल्या महाराजांच्या राजदरबाराजवळ आम्ही जाऊ शकतो। आता ही तुम्हाला मोकळी जागा तर दिसत असेल, या मोकळ्या जागेला ना होळीचा माल बोलतात, पण आता सध्या तिथे शिवाजी महाराजांचा भव्य मोठा पुतळा आहे, जो खूप मोठ्या उंचावरती आहे, किल्ल्यावरून सर्वाधिक उंच असतो। आणि डाव्या साईडला बाजारपेठ आहे, तिथे नंतर जाऊ आपण। आता पुढे बघूया। आता आपण चाललो आहे राजदरबाराच्या दिशेने चाललो आहे। हा झेंडा बघा किती मस्त फडकतो आहे,
वाव, पोचलो आम्ही आता सध्या. तुम्हाला हा दरवाजा दिसतो, याला नगारखाना असं बोलतात, पण हे ॲक्च्युली बालेकिल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार आहे. आपण आता राजदरबारामध्ये एंट्री केलेली आहे. आता लवकरच महाराजांचं दर्शन होईल. हे बघा, खूप लोक आलेले आहेत. महाराजांचं दर्शन घेऊन पुढे आता बाकीचे सर्व काय पॉईंट आहेत ते आपण बघूया. चला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रात शास्त्र पारंगत राजनेते धुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज के जय. छत्रपति शिवाजी महाराज के जय. हर हर. चलो दोस्तों, अभी यहाँ तक आए हो तो एक लाइक, कमेंट एंड सब्सक्राइब तो कर दो यार, क्योंकि मुझे भी मोटिवेशन मिलेगा और मैं नए नए वीडियोस भी अपलोड कर पाऊँगा. तो बस एक सब्सक्राइब कर दो. चलो फिर. तर फ्रेंड्स, आम्ही आता आलो आहे जिथे महाराजांनी जेव्हा ते आजारी होते तेव्हा त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता. तो सगळ्यात म्हणजे वाईट दिवस असा होता की सर्व जनतेसाठी एक दुःखद घटना म्हणजे आणि शोकक्रांती. सगळ्यात मोठा सगळ्यांना धक्का बसला होता त्यावेळेला. प्रत्येक मावळा, प्रत्येक शिलेदार आणि प्रत्येक गावकरी, परत राहणारे तिथले नगरवासी, सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. कारण लाखांचा पोशिंदा म्हणजे सगळ्यात चांगला राजा हा त्यांना सोडून गेले होते. पण अजून पण सगळ्यांच्या मनामध्ये ते अजूनही अस्तित्वात आहेत आणि राहणार पण, कारण पुन्हा असा राजा होणे शक्य नाही. आम्ही आता आलो आहे, ॲक्च्युली हे 7 मिनार आहेत बोलतात त्यांना. 2 ठिकाणी दिसतात ना तुम्हाला, तिकडे आलो होतो. आणि आता हे राईट साईडला इथे ना पैसे बनवायचे, करायचे, मुद्रा वगैरे बनवायचे. तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहे राणी महालाजवळ. इथे 8 राणी महल आहेत. प्रत्येक राणीसाठी वेगवेगळे राणी महल आहेत. सईबाई, सगुणाबाई, सोयराबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, काशीबाई आणि गुणवंतबाई यांचे सगळ्यांचे महल आहेत. ते आतमधून बघा केवढा मोठाच्या मोठा महल आहे. आता इथून थोडं पुढे गेलं की धान्याचा कोठार दिसेल. त्या कोठारामध्ये त्या काळामध्ये धान्य वगैरे सर्व साठा करून ठेवायचे, त्यासाठी हे कोठार बनवून ठेवलेलं होतं. आणि आता हे बघा व्यवस्थित. तर फ्रेंड्स, आम्ही आता आलो गंगासागर तलावाजवळ. ते जवळजवळ धर्मशाळेपासून अंदाजे 50-60 पावलांवरती असेल गंगासागर तलाव. हे महाराजांच्या राज्याभिषेकच्या टायमाला सप्तसागर म्हणजे 7 नद्यांचे पाणी आणलेलं होतं ना, ते या तलावामध्ये सोडलं होतं. आय थिंक म्हणून या तलावाला गंगासागर तलाव म्हणून नाव दिलं असेल. याच्यामध्ये पाणी अजून पण अवेलेबल आहे. म्हणजे ते तेव्हाचं पाणी नाही, पण आता सध्या पाऊस पडून गेल्या टायमाला त्याच्यामुळं ते पाणी पेंडिंग आहे अजून. चला तर मग पुढे. हे पहा, हे काय माहिती आहे, हे आहे बाजारपेठ. चला आतमधला तुम्हाला भाग दाखवतो मी. म्हणजे प्रत्येक खोली बघा कशी, म्हणजे सामान ठेवण्यासाठी वगैरे प्रत्येक ठिकाणी दोन्ही साईडला 2-2 रूम्स पडलेले आहेत बघा. हे बघा. आणि पुढे मोठा कोठार, म्हणजे गोडाऊन टाईप बोलतात ना, ते गोडाऊन साईड. बघायला गेलं तरी बाजारपेठ केवढी खूप मोठी आहे. म्हणजे जवळजवळ ते एका लाईनीमध्ये 22 दुकानं, म्हणजे असे दोन्ही साईडला 22 म्हणजे 44 दुकानं आहेत. आता एका पुढे ना दुकानावरती नागाचं चिन्ह आहे. त्याची पण एक वेगळी कहाणी आहे. तो नागप्पा नावाचा एक दुकानदार होता. तो शेषनागाचा भक्त होता म्हणून त्याने स्वतःहून बनवून घेतलाय. आणि हा मोठा स्पेस आहे ना, तो 40 फूट रुंदीचा आहे दोन्ही दुकानाच्या मधोमध. सगळे बसलेत, आता बेल बनवायला बसलेत.
भेल बनवायला बसले. कांदा कापणारे वेगळे, टोमॅटो कापणारे वेगळे. हा काय शोधतोय काय माहिती. त्याला अजून बसायला जागाच नाही भेटली. हा भेटली जागा भेटली. सगळ्यांचा आता फिक्स झालाय. वैभव काय करतोय तिकडे काय माहिती, कुरमुरे कापतोय आणि आम्ही वाट बघतोय कधी भेल खायला भेटते. सगळ्यांनी पेपर विपर झाले टाकून. शेवटी भेल बनवली काही तासांनी आणि नशिबात भेटली. थोडीशी मोठी मोठी आहेत फरसाण. जाऊ दे ऍडजस्ट करून घेऊया. थोडे रेसिपी वाल्यांचा जरा अंदाज चुकलाय. मित्रांनो आता आम्ही लोक सगळे नाश्ता वगैरे खाऊन भेल वगैरे खाऊन निघालोय मंदिराकडे जायला. तर सगळेजण खाऊन पिऊन मस्त की आता थोडे एनर्जी आले. आता फक्त उतरायचं आहे तेवढंच पेंडिंग आहे. पण टकमक टोकाला जाणार आहेत अर्धी लोक. बघूया आता किती जीव राहिलाय आणि काय नाही ते. आता चाललो आहे आम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे. हे बघा खूप लोक जाऊन आलेत ॲक्च्युली त्या साईडनी. शाळेची मुलं वगैरे. हे बघा या साईडला आहे ना ब्रह्मणतळे वगैरे असं आहे. चला आता पुढे डायरेक्ट दरवाजाजवळती गेल्यावरतीच एंट्री. आलो आता आम्ही दरवाजावर गेटजवळ आलो. एंट्रीच करतो आहे आता जगदीश्वराच्या मंदिराजवळ. लोक आतमधून दर्शन वगैरे घेऊन आलेत बाहेर. तरी पण खूप गर्दी आहे. आता लाईन बघा इकडे. बापरे इथूनच लाईन खूप मोठी दिसते. हे मंदिर बघा किती. हे मंदिर आहे ना त्याच्या गाभाऱ्यामध्ये शंकराची पिंडी म्हणजे शिवलिंग आहे आणि त्याच्या बाहेर हनुमान देवाची मोठी मूर्ती आहे. चला तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानं पुढे. गर्दी बघा किती येते. बापरे खूप गर्दी आहे. ही दर्शनासाठी लाईन लावलेली आहे. आळीपाळीनेला जायला लागणार आहे कारण खूप लोक आलेले आहेत दर्शनासाठी. तर लाईन लावू बघू थोड्या वेळाने. मी तोपर्यंत पुढचा व्ह्यू घेऊन येतो. बघूया किती मोठी लाईन आहे. चला बघूया. हा नंदी आहे. आणि जेव्हा राज्याभिषेक सोहळा होतो तेव्हा कोणता आहे पितळेचा ना. पितळेचा काय नाव वगैरे मुकुट लावतात ना. पितळेचा मुकुट वगैरे सजवतात. जय महादेव. आता आतमध्ये गेल्यावरती राऊंडमध्ये कासं होतं आणि थोड्या वेळानं बघा आता गाभाऱ्याच्या बाहेरच हनुमानजी मूर्ती आहे बघा दिसले. आणि चला गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाजवळ आता दर्शन वगैरे घेतील सर्व आणि निघू. काळोख आहे त्याच्यामुळे थोडा दिसणार नाही पण ॲडजस्ट करून घ्या. चला मग पुढे. हा एक्झिट पॉईंट आहे. इथून दर्शन झाल्यावरती सर्व बाहेर येतात. पण ॲक्च्युली इथे सीडी नाही पण डायरेक्टली जम्प करून यायला लागते. चला तर आता जाऊया महाराजांच्या समाधीजवळ. इथे पायथ्याशी ना खाली एक नाव लिहिलं आहे. कोणाचं आहे माहिती आहे? ज्यांनी हा रायगड बनवला ना त्यांचं नाव आहे हिरोजी इटळकर म्हणून. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इटळकर म्हणून ते नाव आहे. हे बघा दिसलं तुम्हाला. आणि समोरच आपल्या महाराजांची समाधी आहे.
बाजूला त्याच्या वाघ्या कुत्र्याचं पण हे बनवून ठेवलेलं आहे. पण थोड्या वेळाने दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे बघा वाघ्या कुत्रा, त्याची पण समाधी बनवून ठेवलेली आहे. हा समोर जे दिवाळा दिसतोय ना, त्याच्यावरती शिलालेख लिहिलेला आहे. त्या शिलालेखाचा अर्थ खूप मोठा आहे, वाचायला पण जमणार नाही कारण ते संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे ना, त्याच्यामुळं. हे बघा, आता हे तुम्ही पाहताय ते टकमक टोक आहे. इथून कडेलोट व्हायचा गुन्हेगारी लोकांना, जे त्या काळामध्ये अपराध वगैरे करायचे तेव्हा त्यांना गोंत्यामध्ये भरून खाली फेकायचे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ते अर्धा मेलेलाच असायचा जोपर्यंत खाली जायच नाही तोपर्यंत. खूप उंच आहे ते, 2600 फूट म्हणजे खूपच झालं मोठं. चला तर मग आता सर्व हिंडून म्हणजे सगळं फिरलो ना आम्ही, थोडंसंच अर्धच झाला पाहून, अर्धाच रायगड पाहिलेला. आता घरी जायचा रस्ता गाठायचा, कारण लेट झालं तर खूपच लेट होईल घरी जायला, कारण आम्ही बाईकने आलो आहे आणि त्याच्यामुळं प्रॉब्लेम असा होणार आहे की ट्रॅव्हल करताना थोडा प्रॉब्लेम होणार आहे. चला तर मग, हे बघा बाईकने जाण्याचं दृश्य भारी वाटतं आहे खूपही लोकेशन. चला तर मग मित्रांनो, भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आवडला असेल ब्लॉग. मी फर्स्ट टाईम ट्राय केला आहे, पण तरी पण चांगला वाटला तर लाईक कमेंट जरूर करा आणि मला कमेंट करून सांगा की काय चुका असेल तर प्लीज रिप्लाय करा. थँक्यू. अरे थांबा, अजून थोडासा बाकी आहे, तो पण पाहून जा. लास्टचा तर खूप इंटरेस्टिंग आहे. आम्ही लोक थांबलोय आता. खूप टाइम जाऊन पाली गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो होतो पण झालं नाही. आता हे हॉटेल आहे, काय नाव काय हॉटेलचं, त्या नाव चांगलंच आहे, विवांश रेस्टॉरंट आहे नाव. आता चायनीज वगैरे खातोय आणि डायरेक्ट रस्त्याला लागणार आहे. मंदिर आहे कोणतं तरी, काय माहिती नाही कोणतं तरी आहे. बघू पुढे आता डायरेक्टली हॉटेलमध्ये आलोय. सगळेजण भुकेलेले आहेत, म्हणजे लास्ट स्टेज मध्ये एवढी भूक लागली ना सगळ्यांना. पहिले डिश जागा शोधतो, कुठे जागा भेटते आणि काय खायचं, कुठे काय. चायनीज साठी मर पळत आले. बघूया एवढी भूक लागली काय खायला भेटणार आहे. एवढी भूक लागली ना, काय सांगाल तुम्हाला. काय म्हणजे खूपच भूक लागली. हात बी धुतला नाही, हात बी धुवायची तयारी केलं नाही. काय सांगाल बाबा पोरांचे तर हाटच वाढले, पोज वाढली बघ, टिशूने प्लेटच पुसतात आहे पहिली गोष्ट तर. हा इकडं आमचा साहेब दुखी आत्मा, तात्या कुणाला डोळा मारणार. हा लाल एकच डोळा लाल तेवढा झालाय. कोणी कोणाला मारलं बघ. सगळ्यांची प्लेट बघा कशी, चिकन पराठा, चिकन हंडी, लॉलीपॉप. बाबा कांदा आणि लिंबू तर असे खात होते जसं काय कधी महागाईमध्ये भेटलेच नाही. हे बघा चिकनची थाळी, पराठा,
हॅलो दोस्तो, सगळ्यांचं आता एक मित्राचं हेल्मेट हरवलं होतं, परत भेटायला आणायला गेलो होते. हां, माझं नशीब की रायगडलाच भेटलं, कोण नेलं नाही म्हणून. आता सगळेजण तयारीत लागलेत. हे दोघं जण रेडी झालेत आणि हे पण इथं काहीतरी चालू आहे. या लोकांचा प्लॅन बॅगेत सामान आहे. कोण आहे तो? कोण आहे तो? कौतुक आहे. कौतुक आणि हे दोघं जण एका बाईकवर जाणार आहे. आणि हे कोण आहे? वैभव आणि बारक्या, हे दोघे जण. आणि तिकडे 4 आणि ते बिल्डर आणि मी एकटा. आपली जिंदगी अकेली कट रही है. तो चलो अभी जाते हैं जल्दी घर पे जल्दी पहुंचने के लिए बहुत लगता है. 12 बजने वाले हैं. तो क्या होता है देखते हैं. चलो फिर. हेलो दोस्तों, अभी मैं गाड़ी चला के बहुत थक गया. 3 घंटे से कंटिन्यू गाड़ी चला रहा था. अभी शायद मैं पहुंच जाऊंगा आधे घंटे में. अभी बजाय 12:30 साढ़े 12 हुआ है. अभी 1 बजे तक शायद पहुंच जाऊंगा थोड़े टाइम में. वो लोग कलवा साइड से निकल गया, आधे ठाणे साइड से. अभी मैं दूसरे रूट से निकल गया. देखते आगे. चलो तो दोस्तों, फाइनली मैं अभी घर पे पहुंचने आने वाला हूँ. पार्किंग के यहाँ पे 1 बजने के लिए 5 मिनट बचे हैं सिर्फ. पार्किंग में पहुंच जाऊंगा, फिर फटाफट घर पे जाके आराम से सो जाऊंगा. चलो फिर मिलते हैं अगले वीडियो में. तब तक ख्याल रखिए और इन्जॉय करिए.